छावा सिनेमा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी देखील या चित्रपटाला उदंड असा प्रतिसाद दिला. मात्र ज्या व्यक्तिरेखेवर हा चित्रपट आधारित आहे ते छत्रपती संभाजी महाराज. आपण आहोत आता संगमेश्वर मध्ये आणि संगमेश्वरच्या कसबा गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं वास्तव्य होतं आणि याच जागेमध्ये ते त्या काळी राहिले होते आणि त्यानंतर त्यांना मुघलांनी जे आहे ते याच संगमेश्वर मधून ताब्यात घेतलं होतं आणि त्यांचं असणारं वास्तव्य हे सरदेसाईंच्या वाड्यामध्ये, जी सरदेसाईंच्या ताब्यामध्ये असणारी जमीन आहे त्यांच्यामध्ये होतं असं इतिहासामध्ये नोंद असल्याचं पाहायला मिळतं. मात्र इथं आल्यानंतर ही नोंद जी आहे ती कशा पद्धतीची आहे आपण हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत परशुराम पवार, की संगमेश्वर मधले आहेत ते आणि संभाजी महाराजांचं या जागेमध्ये काहीतरी एक स्मारक व्हावं त्यासाठी प्रयत्न करणारे परशुराम पवार आपल्या सोबत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून तुमचा लढा या ठिकाणी सुरू आहे. चित्रपट आता प्रदर्शित झालाय. संभाजी महाराजांनी नेमक्या काय यातना भोगल्यात या चित्रपटामधून दाखवण्यात आलाय. मात्र ज्या ठिकाणावरनं संभाजी महाराजांचं इथं राहिले होते इथूनच त्यांना जे आहे ते पकडण्यात आलं होतं. मात्र आताची परिस्थिती ही कसब्याची नेमकी कशी आहे आणि तुमची नेमकी मागणी काय आहे? काय झालंय, संभाजी महाराज त्यांचा इतिहास हा आधी लोकांपर्यंत तो अगदी 70% चुकीचा पसरवला गेलाय. संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत म्हणजे जाणून बुजून तो ठेवण्यात आलाय. हे संभाजी महाराज ज्या वेळेला राजे महाराजे ज्या ज्या गावात राहायचे त्या विभागाला कसबा पेठ म्हणायचे. तसं हे कसबा संभाजी महाराजांचं म्हणजे हे स्वराज्याचे ते राजे होते. त्या राजांचं स्वतःचं वास्तव्य म्हणजे वास्तू नव्हती काय, पण आता जे लोक काय म्हणतात की हा आमचा वाडा आहे, ठीक आहे तुमचा वाडा आहे, तर ती सरकारने ताब्यात घेऊन इथं छान वास्तू उभी करावी अशी आमची मागणी आहे. खूप वर्षापासून आहे, आता पण आहे, याच्या पुढे पण राहील. सरकारने त्या वेळेला आमच्याबरोबर तडजोड करून इथून 3 किलोमीटरवर स्मारक उभं करायचं म्हणून तिथं जागा वगैरे आम्हाला द्यायला सांगितली. आम्ही ती सरकारला घेऊन दिली. पण 65 लाख रुपये खर्च होऊन सुद्धा आज जवळजवळ 25 वर्ष होऊन गेली. त्या जागेत आहे तसं ती इमारत पडलेली आहे. त्या इमारतीत सुद्धा खूप भ्रष्टाचार झाला. ते सुद्धा आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिलं. पण शासन सगळं हे फक्त कसा झोपेचं सोंग घेतल्यासारखं गप्प आहे. जेवढ्या यातना संभाजी महाराजांना ह्या मुघलांनी दिला नसत तेवढ्या यातना आपण हे स्मारक उभं करायला म्हणून जे झोपडं बांधून ठेवलेलं आहे तिथं तेवढ्या यातना आपण हे सरकार त्यांना देत आहे. तरी आम्ही गेल्या टायमाला मागणी केली होती की ती जी इमारत आहे ती तुम्ही कुठल्या तरी संस्थेला किंवा कशाला तरी द्या, जेणेकरून संभाजी महाराजांची तिथे बदनामी होणार नाही. त्या ठिकाणी हल्ली लोक दारू पितात, तिथे नको ते धंदे करतात. पण ज्या स्मारक कमिटीकडे ती वास्तू दिली ती स्मारक कमिटी सुद्धा तिकडे लक्ष देत नाही. मी स्वतः 3 वेळा ती इमारत आजूबाजूला सगळं साफ करून मी कलर केली होती स्वखर्चाने, पण ती आज त्या परिस्थितीत खूप पडलेली आहे. इथं साधारणतः काय काय व्हायचं म्हणजे इथं बघायला गेलं तर ते तुटकी मंदिर आहेत, काही इतिहासकालीन अवशेष देखील इथे सापडतात. इथं नेमकं काय काय? आता जे हा तुम्ही वाडा जो बघताय हा आता नंतर बांधलेला सरदेसाईने वाडा आहे. ह्या विभागात पूर्वी राजे महाराजे राहायचा इथं महल होता. ह्या महालाच्या खाली इथे न्यायनिवाडा व्हायचा. तिथे खूप मोठी अशी तुम्हाला आता मोकळी इमारत दिसेल, तिथं आता झाडं लावली गेले. तिथे न्यायनिवाडा व्हायचा. त्याच्या खालच्या साईडला नदीच्या किनारी घोडे सैन्य बसायला तिथे जागा होती, आहे आता ती. तिथे झाडं वाढल्यामुळे साफसफाई झाल्यामुळे आपल्याला काय दिसणार नाही. ही छोटी छोटी मंदिरं होती, आहेत आता. ज्या वेळेला संभाजी महाराजांना पकडल्या गेल्यानंतर त्या नंदींचे मूर्त्यांची जशी मोडतोड केलेली आहे ती तुम्हाला तिथे दिसेल. तर इथे म्हणजे जवळजवळ 5-6 हजार लोक बसण्याचे आसन व्यवस्था होती. खाली घोडे, सैन्यांना जागा आहे. जो सुमारे ही 7 एकर मध्ये हा परिसर आहे. खूप छान होतं. पण आता तुम्ही बघाल हे अवशेष सगळे काही ठिकाणी ते मुद्दाम पाडले गेले, काही ठिकाणी ते पुरावे नष्ट करायला हे गेले, असं म्हणजे जेणेकरून बाबा ही प्रॉपर्टी आमची आहे असं दाखवण्यात आलंय.
खर तर परशुराम पवार जे आहेत ते अनेक वर्षांपासून या ठिकाणी लढा देत आहेत आणि याच कसब्यामध्ये एक स्मारक, एक चांगल्या प्रकारचं स्मारक व्हावं अशा पद्धतीची मागणी त्यांची आहे. आणि आता तरी सरकारनं जागं व्हावं आणि इथं एक चांगलं स्मारक उभं राहावं अशी मागणी परशुराम पवार सारखे अनेक शिवभक्त जे आहेत ते करताना पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट तन्मय दातेसह प्रणव पळेकर, झी मीडिया, संगमेश्वर.